नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत शिवरात्री स्पेशल अशी उपवासाचे थालीपीठ। यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी साबुदाणा भिजून घेतलेला, शेंगदाणे, 4-5 हिरव्या मिरची, जिरे, सेंधे लोण, 2 बटाटे किसून घेतलेले आणि 1.5 वाटी भगर धुवून भिजून घेतलेली। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये पल्स मोडवर बारीक करून घ्यायचे आहे, अगदी अशा प्रकारे। आणि त्यात आपल्याला किसलेला बटाटा मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य। त्यानंतर आपल्याला तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाण्याच्या साहाय्याने हे पीठ घेऊन आपल्याला तव्यावर थोपवून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता, पाण्याच्या हाताने आपण ते तव्यावर थापून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ किंवा जाड असं तुम्ही थापून घेऊ शकतात। पातळ केल्यानंतर, पातळ आपण थोपल्यानंतर जरा क्रिस्पी असा थालीपीठ तयार होतं आणि थोडंसं जाडसर केल्यानंतर थोडं मऊ असे थालीपीठ होतात। तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही थालीपीठ थोपवून घ्यायचं आहे। पाहू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट अशी रेसिपी 2 ते 3 मिनिटात करून रेडी होते। पाहू शकता, मी आता त्यामध्ये थोडेसे बोटांनी थोडेसे छिद्र करून घेतलेले आहेत, जेणेकरून तेल सर्व ठिकाणी जाईल। आणि याला गॅसवर झाकून 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे। पाहू शकता 2-3 मिनिटं झालेले आहेत। कलर अगदी छान असा चेंज झालेला आहे, पाहू शकतात। अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत। पाहू शकतात, कडा सोडून झालेल्या आहेत। 5 मिनिटाच्या आत थालीपीठ तयार होतं आणि आपण त्याला पलटून घ्यायचं आहे। पलटून घेतल्यानंतर अगदी असं गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे। रेडी आहे उपवासाचं थालीपीठ। दह्यासोबत अगदी चविष्ट असं लागतं। नक्की करून पहा। थँक्यू फॉर वॉचिंग।